नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून 2025च्या हप्त्याबाबत मोठी अपडेट येत आहेत। ही अपडेट म्हणजेच महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभाग यांनी 30 जून 2025 रोजी शासन निर्णय काढलेला आहे। या शासन निर्णयानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरणास मान्यता देण्यात आली असून आता जून महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। हा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो आणि किती रक्कम शासन यावरती खर्च करत आहेत याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। या शासन निर्णयाची आपण प्रस्तावनाही समजून घेऊया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची वागणूक निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आणि याची अंमलबजावणी सुद्धा ही सुरू झालेली आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त, निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्यात येतं आणि दरमहा 1500 रुपये हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे देण्यात येत असतात। तर सन 2025-26च्या वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी केलेल्या लेखा शीर्षकासह हे अनुदान वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे। हे किती अनुदान वितरित केलं जाणार आहे तर 2984 कोटी इतकं अनुदान हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता थेट डीबीटी अंतर्गत पाठवलं जाणार आहे। तर आता ही शासन निर्णयाची प्रस्तावना आपण समजून घेतली। आता शासन निर्णय सुद्धा आपण आता समजून घेऊया। सन 2025-26 आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी केलेल्या प्रमाणे आता जवळपास 2984 कोटी इतकी रक्कम आता महिलांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता ही जी काही रक्कम आहे, हा जो काही निधी आहे तो कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल तर दरवेळेस ज्यावेळेस लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी वितरित केला जातो तर शासन कुठलाही सण किंवा एखादी चांगली दिवस हा शोधत असतं। तर येणाऱ्या आषाढी एकादशी म्हणजे जी 6 जुलै रोजी येत आहे त्या दिवशी किंवा तत्पूर्वी महिलांच्या खात्यावरती पैसे वितरणास महाराष्ट्र शासनाकडनं ही सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्र शासनाकडनं तशी अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण मागील जो अनुभव आहे त्या अनुभवावरून मी सांगू शकतो की येणाऱ्या आषाढी एकादशीच्या अगोदर सर्व महिलांच्या ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडनं लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत। तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।